सर्वांना क्षमाचा मनापासून राम राम। आज पुन्हा एकदा मी हिवाळा स्पेशल रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर गुळपापडी ही प्रत्येकाने खाल्लेली आहे, प्रत्येकाच्या घरात हिवाळ्यामध्ये एकदा तरी केली जाते। पारंपरिक पद्धत बघताल तर यामध्ये फक्त 3च गोष्टींचा उपयोग होतो, तो म्हणजे गुळ, तूप आणि गव्हाचं पीठ। मी यामध्ये थोडंसं व्हेरिएशन केलेलं आहे आणि अगदी हेल्दी ही गुळपापडी बनवलेली आहे। व्हिडिओ थोडासा मोठा आहे कारण रेसिपीज मोठी आहे। जर का मी फार फास्ट मध्ये व्हिडिओ बनवला तर तुमच्या ते लक्षात येणार नाही, तर व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे। वेळ न दवडता आपण रेसिपी करायला जाऊया। सर्वप्रथम आपण एका ताटाला इथं तूप लावून घ्यायचे, ज्यामध्ये आपण वड्या पाडणार आहोत ते। नंतर घाई गडबड नको। बटर पेपर असेल तर उत्तम, शक्यतो बटर पेपरचा उपयोग केला तर सोपं जातं कारण हे तूप नंतर आळून बसतं। आता इथं मी अर्धी वाटी ड्रायफ्रूट घेतलेत आणि 50 ग्रॅम डिंक घेतलाय आणि पाऊण वाटीला थोडंसं जास्त मी तूप घेतलंय, पण पूर्ण वाटी भरून घेतलेली नाही। तर एवढ्या सर्व तुपाचा आपल्याला वापर करायचा आहे। आता ड्रायफ्रूट आहेत ते आपण थोडेसे परतून घेऊयात। आपल्याला हे ड्रायफ्रूट बारीकच करायचे, माझ्याकडे कट केलेले शिल्लक होते त्यामुळे मी असे घेतलेत कट केलेले। ड्रायफ्रूटचं प्रमाण आहे ते आपल्या आवडीनुसार आपण ठरवायचे। अगदी तुम्ही नाही यामध्ये ड्रायफ्रूट टाकले तरी सुद्धा चालतं, किंवा अगदी 2-3 असे टाकले तरी सुद्धा चालतं, म्हणजे हे सर्वस्वी आपल्या आवडीवर अवलंबून आहे। तर ड्रायफ्रूटचं प्रमाण मी सांगणार नाही, ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्यायचे आहेत। तर आपले ड्रायफ्रूट फ्राय होतात तोपर्यंत मी इथं डिंक आहे तो मिक्सरमध्ये बारीक करून घेते। याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगेन। आता आपलं हे जो डिंक आहे तो रवाळ असा एकसारखा बारीक झालाय, तुम्ही बघू शकता। तुम्हाला मी अगदी कॅमेरा जवळ नेऊन दाखवते। आता आपले हे ड्रायफ्रूट सुद्धा तयार झालेले आहेत। आता हे ड्रायफ्रूट आहेत ते आपल्याला रवाळ बारीक करून घ्यायचे, एकदम बारीक आपल्याला हे करायचे नाहीत। त्याचे जे चंक्स आहेत ते दातामध्ये त्या बर्फीमध्ये आपल्या आले पाहिजेत। तर हे सुद्धा मी बारीक करून घेते। आता तुम्हाला मी ते दाखवते, एकदम रवाळ असं हे आपले ड्रायफ्रूट झालेले आहेत, किंवा तुम्ही खलबत्त्यात कुटलं तर उत्तम। आता इथं मी 1 चमचाभर वेलची पूड आणि अर्धा चमचा जायफळ पावडर घेतलेले आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवाळ असं गव्हाचं पीठ घेतलंय, कारण मला थोडंसं तिचं बर्फीसारखं स्ट्रक्चर हवंय त्यामुळे मी त्याला तसं वापरलंय। जर तुमच्याकडं रवाळ असं गव्हाचं पीठ नसेल तर तुम्ही रेग्युलर गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल। तर तुम्ही गोष्ट एक ऑब्झर्व केली का, की ज्या वाटीने मी तूप घेतले त्याच वाटीने मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर 1.5 वाटी गव्हाचं पीठ आहे आणि पाऊण वाटी आपलं तूप आहे। हे अगदी प्रमाणबद्ध आहे, यामध्ये कमी आणि जास्त काहीच होत नाही। आता आपलं तूप गरम झालं की त्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालायचं आणि हे गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं। आता गव्हाचं पीठ भाजलंय की नाही हे कसं ओळखायचं, आता तुम्ही बघू शकता हे गव्हाचं पीठ एकत्र होते आता, कारण ते भाजलेलं नाहीये। ज्या वेळेला व्यवस्थित गव्हाचं पीठ आपलं भाजलं जातं त्यावेळेला ते पातळ होऊन मेल्ट होऊन ते पसरायला सुरुवात होते। तर ही एक सिंपलशी टिप्स तुम्ही लक्षात ठेवायची। सोबतच गव्हाच्या पिठाचा जो सुगंध आहे तो घरभर पसरतो, दरवळतो आणि आपल्या लक्षात येतं की आपलं हे गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजले गेलेलं आहे। तुम्हाला आणखी यामध्ये व्हेरिएशन करायचं असेल तर तुम्ही 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी नाचणीचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल। आता हे जे पीठ आहे ते मी सर्व व्यवस्थित एकत्र करून घेते। जवळजवळ 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे पीठ मंद गॅसवरती भाजून घ्यायचंय। याच्यापेक्षा कमी वेळ लागत नाही, थोडासा जास्तच लागू शकतो गॅसनुसार किंवा आपल्या पिठानुसार। तर एकसारखं ढवळत राहायचंय। आता तुम्ही बघू शकता स्किनवर की आपलं पीठ असं पातळ झालंय आणि मेल्ट होऊन ते तव्यामध्ये पसरायला लागलेलं आहे, पॅनमध्ये पसरायला लागलेलं आहे। याचा अर्थ की आपलं हे पीठ भाजत आलेलं आहे। सोबतच सुगंध सुद्धा खूप घरभर असा दरवळत होता। थोडंसं हे किचकट प्रोसेस आहे, पण ही महत्त्वाची प्रोसेस आहे। तुमची ही जमली की तुमची गुळपापडी एकदम परफेक्ट तयार होते। आता यामध्ये मी जो डिंक बारीक केलेला तो घालते। आता या तुपामुळे आणि पीठ जे आहे ते प्रचंड असं गरम आहे, त्यामुळे 1 मिनिटभरातच आपलं हे जे
डिंक आहे तो खूप छानपणे फुलला. डिंक छान असा फुलतोय त्याचा आवाज तुम्हाला मी दाखवते. एकदम छान असा तडतड असा आवाज येऊन आपला डिंक फक्त अर्ध्या मिनिटामध्ये छान असा फुलला गेला. कारण प्रचंड असं आपलं पीठ आहे ते गरम आहे, सोबतच यामध्ये तूप आहे, त्यामुळे आपण आधी डिंक भाजून नंतर बारीक करायची ती प्रोसेस आपण स्किप केली आणि डायरेक्ट आपण पिठामध्ये हा डिंक टाकून मी छान असा भाजून घेतला. 1 मिनिटभर परतल्यानंतर आपला हा डिंक छान असा भाजला गेलेला आहे. आता पुढची प्रोसेस करायची. गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे. आता सर्व एकत्र मी हे पीठ करून घेते. डिंक घातल्यामुळे काय होतं की हिवाळा आहे, इम्युनिटी ऑलरेडी थंडीमध्ये कमी झालेली असते, त्यामुळे डिंक वापरला तर आपली हाडं दुखत असतील, कंबर दुखत असेल तर ती हाडं मजबूत होण्यास किंवा ज्यांची सर्जरी झाली असेल त्यांच्यासाठी डिंक उत्तम आहे हेल्थसाठी. म्हणून मी तर डिंकाचा वापर आवर्जून केलेला आहे. आता आपण गॅसची फ्लेम आहे ती बंद केली. त्यानंतर मी यामध्ये अर्धी वाटी गूळ, नंतर ड्रायफ्रूट बारीक केलेले आणि जायफळाची अर्धा चमचा पावडर आणि 1 चमचा वेलची पावडर घातलेले आणि सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेते. मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने की गॅसची फ्लेम गूळ घालायच्या आधीच आपण बंद करून घ्यायचे आणि मग गूळ आणि बाकीचे ड्रायफ्रूट वगैरे घालायचे आहेत. तर मी तर फक्त अर्धी वाटी गूळ वापरलेला आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर पाऊण वाटी गूळ वापरला तरी चालेल. आमच्या घरी थोडंसं डायबिटीज पेशंट असल्यामुळे मी गुळाचा वापरसुद्धा कमीच केलेला आहे, जेणेकरून सर्वांनाच ही गुळपापडी खाता येईल. पाऊण वाटी तुम्ही इथं गूळ वापरायचा आहे. 1.5 वाटी गव्हाचं पीठ आहे आणि पाऊण वाटी तूप आहे. आता आपण ताटामध्ये हे जे मिश्रण आहे ते पसरवून घ्यायचं एका वाटीच्या मदतीने. तर ही सर्व प्रोसेस पीठ गरम असतानाच करायची आहे, खूप वेळ आपण थांबायचं नाही. आता एक वाटी घेते आणि वाटीच्या मदतीने हे जे सारण आहे ते व्यवस्थित पसरून घेते. जसजसं आपण सारण पसरवू तसतसं ह्याला ऑटोमॅटिक तूप सुटायला लागतं, त्यामुळे आपली ही बर्फी व्यवस्थित तयार होते. अगदी हलक्या हाताने थोडंसं प्रेशर देऊन मी हे दाबते. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. तर हे ताट थोडंसं मला मोठं झालं आणि छोटं घेतलं असतं तर कमी पडलं असतं, त्यामुळे थोडीशी जागा त्यामध्ये शिल्लक ठेवलेली आहे मी. आणखी थोडं हलक्या हाताने प्रेस करून घेऊयात. हिवाळ्यामध्ये गुळपापडी लहान मुलांसाठी तर उत्तम अशी आहे. तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता किंवा ब्रेकफास्टला मुलांना एक तुम्ही त्यातला तुकडा किंवा तुम्ही जे लाडूसुद्धा वळू शकता जर तुम्हाला बर्फी करायची नसेल तर. आता आपण याच्यावरती थोडीशी खसखस पसरवणार आहोत. खसखससुद्धा आपल्या हेल्थसाठी खूप सारे बेनिफिट असतात. सोबत झोप चांगली यायला खसखसीमुळे मदत होते. जर तुमच्या घरी 4-5 वर्षाची छोटी मुलं असतील तर तुम्ही आवर्जून ही गुळपापडी बनवा. ते खूप छान त्यांच्या सर्वांगीण विकास व्हायला मदत होईल. यामध्ये खूप ड्रायफ्रूट आहेत, डिंक आहे, सर्व पौष्टिक पदार्थ आहेत. आता थोडंसं आपण हे इथं 1 चमचाभर खसखस मी पसरवून घेतली आणि पुन्हा एकदा वाटीच्या मदतीने आपण थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून ही खसखस निघून पडू नये थंड झाल्यानंतर. अगदी स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने अगदी हलक्या हाताने आपण हे करून घ्यायचं. आता हे गरम आहे तोपर्यंतच आपण याच्या वड्या पाडून घ्यायच्या, फक्त आकार देऊन घ्यायचा. थंड झाल्यानंतर आपण याच्या वड्या बाजूला करून घ्यायच्यात. गरम गरम आहे तोपर्यंतच आपण ह्याला तुम्हाला हवा तसा तुम्ही छोटा मोठा स्क्वेअरमध्ये आकार देऊ शकता. तर ही प्रोसेस करताना शक्यतो चाकूचा उपयोग न करता तुमच्याकडे धारदार असं जर उलतानी असेल, चमचा असेल तर त्याचा उपयोग करा, किंवा पिझ्झा कट करण्याचा कटर असेल तर त्याचा सुद्धा उपयोग करू शकता. पण ह्या ज्या अशा गोष्टी असतात त्या चमच्याने किंवा उलताना, आमच्याकडे त्याला उलतान म्हणतात, तर त्याने छान असे तयार आपल्याला करता येतात.
त्यामुळे मी इथं उलतांचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. आता आपल्या सर्व वड्या पाडून झाल्यानंतर तास ते 1.5 तास आपण हे थंड होऊन द्यायचं. आता थंड झाल्यानंतर आपण याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. आता माझा इथे एक प्रॉब्लेम झाला की कॅमेरा सुरू होता आणि माझं काम सुरू होतं वड्या काढून घ्यायचं आणि माझ्या लक्षात नाही आलं की व्हिडिओ स्टार्ट करायचं मी विसरून गेले. सो प्लीज तुम्ही सर्वांनी समजून घ्यायचं आहे की असा टेक्निकल इश्यू होऊ शकतो. तर स्क्रीनवर दिसतंय त्या पद्धतीने अगदी हलक्या हाताने आपण ह्या वड्या काढून घ्यायच्या आहेत, कारण थोडंसं ठिसूळपणा याला असतो. किती मस्त अशा आपल्या ह्या वड्या निघालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर मी मगाशी सांगितल्या पद्धतीने तुम्ही शक्यतो बटर पेपरचा उपयोग जर केला तर तुम्हाला एवढी मेहनत करावी लागणार नाही. पटकन तुमच्या ह्या वड्या बाजूला होतील. मी बटर पेपरचा उपयोग करायला विसरले. तर याच पद्धतीने सर्व वड्या आपण काढून घ्यायच्या. तुमच्यासोबत सुद्धा असं होतं का बऱ्याच वेळेला की व्हिडिओ बनवत असताना व्हिडिओचं बटन ऑन करणंच विसरून जाता? तर मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आता मी त्यातली एक गुळपापडी तुम्हाला दाखवते. मस्त अशी अमेझिंग आतून अशी अगदी स्ट्रक्चर त्याचं बर्फीसारखं आलेलं आहे. पुन्हा भेटू अशाच नवनवीन जायकेदार रेसिपी.